दुरुस्तीच्या कामासह तसंच तांत्रिक कारणांमुळे गुरुवार 9 एप्रिल रोजी अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक हे विस्कळीत होणार आहे। सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेबलिंग साइडिंग क्रमांक 1 आणि 2 कार्यान्वित करण्यासाठी सिग्नल व दूरसंचार विभागामार्फत विशेष काम हाती घेण्यात आलं असून यासाठी गुरुवार दिनांक 9 रोजी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून काही गाड्यांचे मार्गांतर तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत। या कामामुळे विजापूर रायचूर आणि रायचूर विजापूर पॅसेंजर ही होडगी पर्यंतच धावणार असून पुढील प्रवास होडगी येथूनच सुरू करणार आहे। ही पॅसेंजर सोलापूर स्थानकावर येणार नाही। मिळालेल्या माहितीनुसार 8 एप्रिल रोजी दुपारी 4:15 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्थात 1 तास 45 मिनिट प्राथमिक ब्लॉक घेण्यात आला होता। यावेळी काही गाड्या पास ऑन अथॉरिटीने चालवण्यात आल्या। दरम्यान गुरुवार दिनांक 9 रोजी मुख्य कामासाठी दुपारी 1:15 ते 4:15 अंडर ट्रॅफिक ब्लॉक आणि सायंकाळी 4:15 ते 6:15 2 तास ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळात गाडी क्रमांक 57-662 विजापूर रायचूर पॅसेंजर ही होडगी सोलापूर दरम्यान धावणार नाही। ही गाडी विजापूर होडगी वाडी मार्गे वळवण्यात आली आहे। तसंच गाडी क्रमांक 57-661 रायचूर विजापूर पॅसेंजर ही वाडी होडगी मार्गे वळवण्यात येणार असून होडगी सोलापूर दरम्यान धावणार नाही। तरी प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।